नमस्कार. एक खूप सुंदरशी कविता आहे एका अतिशय प्रतिभावान कवयित्रीच्या सिद्धहस्त लेखणीतून आपल्या सगळ्यांच्या मनात रुजलेली. अर्थात कवितेचं शीर्षक आहे पैठणी आणि कवयित्री आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अशा शांता शेळकेजी. फडताळात एक गाठोडं आहे, फडताळात एक गाठोडं आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा टोपडी शेले शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले कित्येक श्रावण, पैठणीने जपले एक तन एक मन. खसहिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला, वर्षामागून वर्ष गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं, पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं. अहेवपणी मरण आलं, माझ्या आजीचं सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी मला भेटते जवळून. मधली वर्ष गळून पडतात, मधली वर्ष गळून पडतात, कालपटलाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो माझ्या आजीला कुशल सांगा, माझ्या आजीला कुशल सांगा. किती गोड कविता आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात ही कविता ऐकत असताना आपल्या आजीच्या सुरकुतलेल्या हातातनं आपल्यावरती झालेली मायेची पखरण नक्कीच आठवणार, नाही का? तुम्हाला सुद्धा आठवण आली असेल तर ही कविता तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा कवितेसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.